पुढची बातमी पाहतोय। प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे निष्पाप जीव धोक्यात आले। त्यामुळे मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा संयम आता सुटलाय। संतप्त नागरिकांनी अतिरिक्त आयुक्तांना घेराव घालत थेट सवाल विचारले। इमारतींच्या भेगांचे फोटो देऊनही उपाययोजना का केल्या नाहीत? कचऱ्याच्या ढिगाऱ्याचे नियम मोडणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कधी दाखल होणार, असा संतप्त जाब सध्या नातेवाईकांनी विचारलेला आहे आणि न्यायाचीही मागणी केली जाते। सुरक्षित बाहेर निघतील आणि कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची आश्वासन द्या आम्हाला। आज 3 दिवस झाले साहेब या गोष्टीला उत्तर आणि आश्वासन सगळं पाहिजे आणि जर दगा फटका झाला तर त्याची पण भरपाई पाहिजे। त्या दिवशी मंत्री महोदय साहेब आले होते, 2 वेळा राऊंड मारून गेले, आमदार साहेब आले होते, महापौर साहेब आले होते, त्याच्यानंतर कोणी स्टेटमेंट दिलं नाही आणि काहीच दिलं नाही का घर आता लक्ष्मीनगर आहे ना, सगळं लक्ष्मीनगर असेल, आमचं आदर्श नगर असेल, सगळ्यांच्या ह्याच्यामधलंच नाही हा की ह्याची जबाबदारी बाबा घेणार नक्की कोण आहे? आमचा जीव बाहेर चढतो आणि आम्हाला उत्तर द्यायला कोण नाही, जबाबदार अधिकारी पुढे येत नाही, आमच्यावर जबरदस्ती केली जाते, बाहेर कोणाला आतमध्ये सोडलं जात नाही। आम्ही काय करायचं, कोणाकडे पाहिजे आणि बाकीच्यांच्या गाड्या पटापट जातात। ऐका, आम्ही त्या बचाव कार्यात अडथळा आणलेला नाहीये, आम्ही पोलीस प्रशासनावर अडथळा आणलेला नाही, पण आमची जी तळमळ आहे ती कोणाला सांगणार आम्ही? तर या मोशी दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली तब्बल 70 तास अडकलेल्या रणवीर सिंग यांनी मृत्यूशी झुंज देत जगण्याची लढाई जिंकलेली आहे। इमारत कोसळताना पाण्यात फरशी घुसून गंभीर दुखापत झाली होती, तरी त्यांनी धैर्य सोडलं नाही आणि अखेर बचाव पथकानं त्यांची सुखरूप सुटका केली। 2ची वेळ होती, तेव्हापासनं 10:30 पर्यंत माझ्या पायावरती ते वजन होतं स्लॅबचं सगळं काही। वाटत होतं कोणीतरी येईल, ती टीम आली पण होती, रेस्क्यू टीम आमच्याकडे 7 वाजता पाणी वगैरे देऊन गेले, ते एअरबॅग ठेवून गेले, पण त्यांनी ती कंडिशन बघून ते बोलले की आम्ही येतो, पण ते त्या मदत कार्यास त्यांचं चालू असल्यामुळे त्यांना येणं जमलं नाही, आले नाही।